ह्याचं वेट होतं. बरोबर आहे. समजलं का? आता आपण हा कुठे टाकतोय? आपण ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये टाकतोय. तर तो पाणी बाजूला टाकतोय. दिसतंय का पाणी खाली पडलेलं? हो. हा, ह्याच्यात थोडंसं पाणी समजलं? आता त्याचं वजन पण कमी होते बघा. होतंय ना? हळूहळू कमी होते तो. समजलं? आता त्याचं आता ह्यानं पाणी बाजूला सारलंय. आता ह्याच्यामध्ये किती आलंय? ह्याचं 20 ml आलंय. 20 ml कमी झाले तर हा 20 येते का बघूया. थोडंसं आधीचं पाणी होतं हे बघा. कळालं? हे थोडंसं ह्याचं आणि ह्याचं. समजलं? when it is immersed partially of the full immersed into that water, the buoyancy force acts on that body. buoyancy force acts on that. buoyancy force कुठं असतो? या पाण्यामध्ये. आता तो buoyancy force ह्याला वर ढकलण्यास मदत करतो. हे बघा पाणी खाली पडते. बरोबर आहे? आणि त्याचं म्हणजे ह्याच्यामधलं या बॉडीचं वेट, पाण्यामधलं ह्या बॉडीचं वेट आणि त्याला बाजूला सारलेलं ह्या पाण्याचं वेट हे इक्वल असतं. समजलं? अशा पद्धतीने इथं हे आपलं ह्याला काय म्हणायचं? ह्याला काय म्हणायचं? आर्किमेडीज प्रिन्सिपल. काय म्हणायचं? कळालं तुम्हाला? ह्याला काय म्हणायचं? ह्याला काय म्हणायचं? काय म्हणायचं ह्याला? स्प्रिंग बॅलन्स. स्प्रिंग बॅलन्स. काय म्हणायचं ह्याला? स्प्रिंग बॅलन्स. आणि हे बघा, हे ब्रासचं राऊंडेड आहे, ब्लॉक म्हणतो किंवा राऊंडेड बॉडी म्हणतो, आणि हा आयर्नची बॉडी म्हणतो. बरोबर आहे? तर अशा पद्धतीने ह्या दोन मेटल आहे. हे आयर्न मेटल आहे आणि हा ब्रास मेटल आहे. समजलं तुम्हाला? अशा पद्धतीने आर्किमेडीज प्रिन्सिपल आहे. आणि ह्या आर्किमेडीज प्रिन्सिपलने काय सांगितलं? आर्किमेडीज हा कोण होता? शास्त्रज्ञ होता. त्याने हे प्रूफ केले की कुठल्याही पाण्यामध्ये पोहत असताना आपल्यावर सुद्धा, आपण सुद्धा पोहत असताना आपल्या शरीराला वर ढकलण्यासाठी बायोन्सी फोर्स ऍक्ट करत असतो. आपण पोहत असताना हातपाय आपण हलवतो, हात आणि पाय हलवतो. का हलवतो? आपल्या वजना एवढं पाणी आपण बाजूला सारतो, म्हणून आपण पुढे जातो, पोहत असतो. पण जर समजा आपण उंचावरून उडी मारली आणि आपल्याला पोहता येत नसेल तर आपण बुडून जातो, पाण्यामध्ये बुडतो. का बुडतो? कारण आपल्या वजना एवढं पाणी आपण बाजूला सारत नाही. बरोबर आहे की नाही? म्हणजेच त्या पाण्यामध्ये असणारा बायोन्सी फोर्स आपल्यावर ऍक्ट करतो आणि त्याचबरोबर आपण आपल्या वजना एवढं पाणी बाजूला सारतो, म्हणून आपण पोहतो. त्याच प्रकारचा अशा प्रकारचा हा जो काही काय म्हणतात ह्याला स्प्रिंग बॅलन्स वापर करून, स्प्रिंग बॅलन्सचा वापर करून ह्याचं आधी वेट केलं जातं, ह्याचं वेट केलं जातं. नंतर ह्याला लटकवून अशा पद्धतीने ह्याच्या पाण्यामध्ये ह्याचं वेट घेतलं जातं. मग ह्याच्या पाण्यामध्ये गेल्यानंतर ह्याचं वजन कमी होतं. का कमी होतं? त्याच्यात बायोन्सी फोर्स ऍक्ट करतो, म्हणून ह्याच्यामध्ये वजन कमी होतं. मग ह्याचं वजन ह्याच्यामध्ये कमी झालं. त्याचबरोबर ह्यानं बाजूला सारलेलं जे पाणी असते, आता आपण इथलं पाणी कमी झालं होतं, हो की नाही? तर अशा पद्धतीने हे बघा, जसं जसं खाली जाईल तसं तसं त्याचं वजन पण कमी होतं आणि काय होतं? त्याने बाजूला सारलेलं पाणी, म्हणजे ह्याच्या पाण्यामध्ये ह्याचं वजन आणि त्याने बाजूला सारलेल्या पाण्याचं वेट हे इक्वल राहतं. याला म्हणायचं आर्किमेडीज प्रिन्सिपल. समजलं?